शेतकरी नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कंधार शहरातील शेकडो मुस्लिम तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। शिवसेना हा हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष म्हणून ओळख आहे। शंकर अण्णा धोंडगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कंधार शहरातील अब्दुल रहीम खान मित्रमंडळी व शेकडो मुस्लिम समाजाच्या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे यांनी स्वागत करून सन्मानित केले, तर माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कंधार हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते। या ऐतिहासिक शहराचा विकास करण्यासाठी जगतुंग सागर व भुईकोट किल्ल्याला पर्यटनाच्या नकाशावर आणून रोजगार उपलब्ध करून दिल्यास येथील तरुण पिढीला नक्कीच फायदा होईल, असे प्रतिपादन केले। ही चांगली लक्षण आहेत, कारण आज कंधार शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वावर आणि शिवसेनेवर आणि आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला। खरं तर हा काही निवडणुकीचा काळ नाही, काही नाही, पण मी बघतो आहे की गेली 2, 2.5, 3 महिन्यापासून या कार्यालयामध्ये असा एकही दिवस खाली नाही की ज्या दिवशी ग्रामीण भागातला असेल, शहरातला असेल किंवा इतर पक्षातले जे कोणी चळवळीतले असतील, कार्यकर्ते असतील, ते शिवसेनेमध्ये आपल्यासोबत काम करायच्या इच्छेने इथं प्रवेशासाठी येत आहेत। ही येणाऱ्या काळातली या क्षेत्रासाठी ही चांगली लक्षणं आहेत। मला वाटते हा मतदारसंघ किंवा हे क्षेत्र येणाऱ्या काळात नक्की शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही आणि गेली 30-40 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करणारे असल्यामुळे आमच्या सगळ्या कामाचा, कार्यकर्त्याच्या कामाचा, एकमेकाच्या स्वभावाचा सगळ्यांना एकमेकाला परिचय आहे। फक्त मधल्या काळामध्ये काही यांना मार्ग दिसत नव्हता। अनेक मंडळी सुप्त आणि शांत होती, पण 29 तारखेला एकनाथराव शिंदेच्या साहेबांच्या उपस्थितीत जो मेळावा झाला, त्या मेळाव्यानंतर नुसतं कंधार लोहातच नाही, पण एकूण नांदेड जिल्ह्यातसुद्धा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातसुद्धा एक मोठं बदलाचं वारं किंवा बदलाची परिस्थिती तयार झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर हा ओघ याही भागात आहे, महाराष्ट्रातही मी बघतो आहे की मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओघ चालू आहे। खेळण्याची सुनावणी शिवसेना पुण्याची या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये सुनावणी चालू आहे। शिवसेना पुण्याला मिळेल असं मला वाटतं। नाही, तो तांत्रिक भाग आहे, त्याच्यावर आपण चर्चा करायसारखा विषय नाही, कारण तो न्यायालयीन आहे आणि तांत्रिक आहे आणि चिन्ह अनेक जणांचे बदललेत ना, गाय वासरू, कोणाचे बैलजोडी, पंजे, चरके, घड्याळी, तुताऱ्या, चिन्ह आता शिट्टीवर सुद्धा सरकार आलंयच। एकच गोष्ट सत्य आहे या महाराष्ट्रात की एकनाथराव शिंदे येणाऱ्या काळात आणि आत्ता या महाराष्ट्राचे आम जनतेचे ब्रँड आहेत, एवढं मात्र पक्का आहे। आदरणीय शंकर अण्णा धोंडगे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय आपण सर्वजणांना घेतला, त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्याला सर्वजणाला शंकर अण्णा धोंडगे हे गेली 40 वर्षापासून सर्वजण आपण दुरून जवळून ओळखतात, पण या जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणून आज आदरणीय शंकर अण्णा धोंडगे यांची ओळख आहे। आत्तापर्यंत अण्णांना कधी जात, पात, पक्ष, पंथ, धर्म कधीही पाळला नाही। सर्व आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर कुठल्याही समाजाचा कार्यकर्ता आहे व कुठल्याही जातीचा आहे त्याचं प्रामाणिकपणानं इथं काम केलेलं आहे। अण्णा 40 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतात। फक्त आपण या मतदारसंघामध्ये अण्णाला एकच वेळ संधी दिली होती आणि ते आपण सर्वजणांनी बघितलं की सगळ्यात जास्त कामं करणारा जर कोणता आमदार म्हणलं तर आजही अण्णाचं नाव आहे। वडगाव असेल, कंधार शहराच्या विकासासाठी असेल, कुठले असेल, 60-60, 25-25 साठवण तळे असेल, तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल, आपल्या दर्गाला सुद्धा त्याचासुद्धा
त्यालासुद्धा तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आता नवरंगपुऱ्याची इथं आले. नवरंगपुरा हे त्याचं तर गाव ही अण्णाला गेली 40 वर्षापासून मला वाटते 80-90% हे मतदार अण्णाच्या पाठीशी, अण्णाच्या विचाराच्या पाठीशी राहिलेलं आहे. म्हणून आपण येणारा काळ ह्या अण्णाचा आहे, शिवसेनेचा आहे, एकनाथराव शिंदे साहेबाचा आहे. आपण सर्वजणांनी पूर्ण ताकदीशी अण्णाच्या पाठीशी राहावं आणि 2029ला कुठल्याही पद्धतीनं आदरणीय अण्णा हे कोण्या पद्धतीनं कशाही पद्धतीनं हे आमदार कसे होतील आपण त्याच्यासाठी ताकद लावावी. येणाऱ्या काळामध्ये तुमचं कुठलंही काम राहू द्या, तुम्हाला कुठलीही अडचण राहू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, तहसील राहू द्या, पंचायत समिती राहू, तुमच्या कुठल्याही कामाला आम्ही कमी पडणार नाही आणि तुमच्या कुठल्याही केसाला धक्का लागणार नाही याची खात्री अण्णाच्या समोर मी देतो. आणि तुम्ही सर्वजणांसोबत आमच्यासोबत शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं, युवकांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. राम राम, नमस्कार, आभार.